हिला रक्ताची कमी आहे, डायरेक्ट कमी रक्त आहे. म्हणजे तुम्हाला आता पर्सेंटेज सांगेल तर तुम्ही पण असं शॉक व्हाले, एवढं कमी रक्त आहे इथं. काय झालं माहिती का, हिला नाही का सासून आणि सासऱ्यांसोबत नव्हतं राहायचं, त्याच्यामुळे आम्ही हे घर सोडून चाललोय. लय भांडणं होत होते. तर चला आता आपण जाऊ, मस्त आपण दोघ जण राहू, हाय की नाही. मग तुला तेच पाहिजे पण तुम्हाला करमणार नाही ना मम्मी पप्पा सोडून. नाही करा, पण आता जवळच आहे, इथून लवकर येता येईल. पण किती अलग अलग चाललो आम्ही राहिलेलो. तुम्ही कपडे काढले एवढे? बर, भांडे एवढे चालले ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि आज आहे गुढीपाडवा. आमच्यातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर सर्वात अगोदर आम्ही वाड्यावरती लावणार आहोत आज भेंडी, त्यासाठीच एवढं काम चालू आहे. याच्या अगोदर पण दुधी भोपळा लावलेला आहे, कोथिंबीर लावलेली आहे आणि आता ही नेक्स्ट भेंडी लावायचं चालू आहे. बघूयात ही पण येते का नाही. कोथिंबीर माझी थोडीफार आलेली आहे, ते तुम्हाला दाखवतोच पुढे. त्याच्यानंतर आता दुधी भोपळा पण येणार आहे आणि पपया, पेरू, चिक्कू, आंबे अशी झाडं लावलेली आहेत. आणि आता हे नेक्स्ट लावूयात आपण भेंडी. आता बघा या भेंडीच्या बिया आहेत आणि आता मी त्या एक एक करून लावतो इथं. हा हे बघा, वरतून थोडी थोडी माती आहे. हा नाही नाही झालं. नाही नाही मी पण खेळणार. काय चला पोरांनो, हे दोघं लय कामाला लागले, त्यांना दाखव ना. आत्ताच आम्ही नाही का इकडून आलो वाड्यावरून. वाड्यावर मस्त ते हे लावलं मी, भेंडी लावली ना आज भेंडी लावली. त्या दिवशी हे लावलं होतं, काय बोलतात त्याला, दुधी भोपळा लावला, भेंडी लावली आणि हे पण लावलं होतं धनिया, कोथिंबीर पण लावली होती. तर आताच आम्ही वाड्यावरून आलोय आणि एवढा वादळ चालू आहे आमच्या इथे. मी पहिलेच बोलत होते वाड्यावर की पाऊस येणार आहे म्हणून. समजत पाऊस येणार आहे. आमच्या गावाकडे इतका पाऊस चालू आहे. मम्मी सांगितलं, मम्मी बोलली हा गावाकडे पाऊस चालू आहे. 1-1.5 तासापासून पाऊस. डायरेक्ट केस सगळे ओढतात, एवढा वारं चालू आहे. आणि आमची मॅडम बोलली की थोडं वरती चला, थंड हवा चालू आहे. थंड हवा आवडते. आलोय थंड हवेमध्ये. थंडी आवडते काय सांगावं. एसी बंद करून टाकते. 2 दिवस झाले बिमार आहे, एसी डायरेक्ट बंद करून टाकते. आणि या हवेमध्ये आम्ही नाही का हॉस्पिटलला गेलेलो ना, तर तेव्हा रिपोर्ट मध्ये निघलेलं की नाही का हिला रक्ताची कमी आहे, डायरेक्ट कमी रक्त आहे. म्हणजे तुम्हाला आता पर्सेंटेज सांगेल तर तुम्ही पण असं शॉक व्हाले, एवढं कमी रक्त आहे इथं. तर आमच्या ताईला पण तिथलं सांगितलं होतं माहिती का, मम्मीने इतकी काळजी घेतली तिची तेव्हापासून. तिला डिलिव्हरी मध्ये असं डॉक्टर बोललेच नाही की म्हणजे असं बोललेच नाही म्हणे काय खाऊ घातलं म्हणे हिला इतके लवकर, इतकी लुकडी झाली ती अशी. तर मम्मीने इतकी सोय घेतली तिची काय सांगू. मग इथं कोण तुझी सोय नाही घेतली.
घेते तर तसं सांगून राहिले. मग ताईला पण रक्त कमी सांगितलं असं बोलतो. हा हा कारण माझ्या बहिणीला पण पण रक्त तू कमी. हे बघ तशी मग मी मला असं रक्त कमी सांगितलं. हिला नाही का एवढं खाय प्यायला आणतो मी सगळं काही हा, पण लय खा मोठं खाऊ खायचं. वाटत नाही आणि काय माहितीये का माहित आमच्या घरी नॉन व्हेज सकाळ संध्याकाळ कधी असते आमच्या जेव्हा मी म्हणजे मी यायच्या अगोदर पण होतं ना आता हिला पण आहे. डॉक्टरनी काय सांगितलंय माहिती का non-veg नॉनव्हेज नाही नाही अंडे सांगितलंय चिकन खायला पाहू सांगितलंय शकत नाही मी मम्मीला मी पहिल्यांदा डाएटचे माहिती का मी स्वतःच्या हाताने बॉईल करून ठेवजाय डबल फ्राय करून ठेवजाय आता का मी त्याला नुसते ठेवते बॉईल करायला पण वास सहन होत नाही मम्मी वास नाही तुला रक्ताची कमी सांगितलीये थोडं डोक्यामध्ये घे तुला अंडी खायचे हे खायचे आता तुला रक्त वाढण्यासाठी मी उद्या काहीतरी प्रयत्न करतो थांब मी काहीतरी प्रयत्न करतो उद्या ट्रेन खजूर चालेल ना खायला खजूर दोन नका चालू तो बाहेर वाटते कुठं. हा, 2 खजूर खाल्ले तर काही नाही पण जास्त नाही खायचे 2 खजूर सांगितले मी डॉक्टरांना विचारलं खजूर खाल्ले तर काय प्रॉब्लेम नाही ना तर डॉक्टर बोलले 2 3 4 खजूर खात जा म्हणजे 2 तुम्ही सकाळी मला 2 सांगा आम्हाला रक्त कशाने वाढत रक्त- हे तर रोज आहे मला नारळ पाणी संत्रा काल तर मी डाळिंब घेतले हा. परत काय घेतलं होतं आणि हिला आता नाही का हा, डाळिंब पण घेतले होते डाळिंब पण चालू केले संत्रा पण चालू केलं म्हणजे संत्रा द्राक्ष तर खाल्ले, पहिल्यापासूनच परत चालू आहे भरपूर आणि नारळ पाणी आणि संत्रा हे पहिल्यापासून चालू आहे पण आता हिला डाळिंब पण सुरू केले रक्त आणि वाढण्यासाठी व्हेज मी माहितीये का रोज डेली व्हेज मी व्हेजच खाते मग नॉनव्हेज तुला खायला डॉक्टरनी सांगितलेलं आहे Daily आपण संत्र्याचं ज्यूस पिलं होतं मी आणि घरी येऊन चिकन आणि काय फिश आणि त्याला आता 1 मंथ झालं 2 मंथ पटापट बोल 2 मंथ झाले सर मम्मीने फिश आणि भात केलेला होता राईस तर मी तिच्यासोबत खाल्ला डायरेक्ट उलटी झाली मला ते सगळं संत्रा बिंत्रा सगळं बाहेर आलेलं काय राहिलं बा पडत रातभर उपाशी होती ते रातभर झोपून ते माझ्यासाठी हे खाय ते खाय नाही खायचं बोललं म्हणलं मग मी सगळे आता मग आवश्यकताच गेली म्हणलं माझ्या अंगात आता हिला गोळ्या पण सुरू केल्यात रक्तवाढीच्या आणि दवा पण सुरू केली आहे याच्यामध्ये आता बघ आता नाही का हिला नाही का मेन तर काय पालक खाण्यासाठी सांगितले पालक नंतर हिरव्या भाज्यापाला खूप आयरन असलेल्या त्या भाजीपाला खा आणि उद्या मी तुला काहीतरी करून देतो ते पण खा आता माझे प्रयत्न थोडेफार करतो मी रक्तवाढीसाठी कारण की पुढे नको प्रॉब्लेम होण्यासाठी व्हायला नको पुढे प्रॉब्लेम त्यामुळे आज आम्ही वाड्यावरच जेवण आलेलो आहे त्या दिवशी सारखंच आम्ही भरीत आणि पत्ता गोबी केलेली हा मस्त झालेलं आहे. इतकं भारी जेवण झालेलं काय सांगू जेवण करून आलेलो वाटलंच तर आज पुरणपोळी खायला पाहिजे होती आपण का हा हा पण काल 2-3 दिवस झाले आम्ही पुरणपोळीच खातोय सणाच्या अगोदरच पुरणपोळी खाऊन बसलेले आणि आम्हाला भजी करायची होती पण हा असं वाटतं भजी पण करावं पण इकडं तेलाचा वास सुटणार मी विचार करते अरे मला तेलाचा वास सुटणार मला उलटी होईल का असा विचार करते मी काय करावं काहीच कळतच नाही मला तर. मग त्याच्यामुळे मी नव्हती बोलले की मला जाता येस मला भजी करायची म्हणून हा बोलले ते का नाही बरोबर मग काय करू असा वास सुटतोय ना हे बघा आता थोडस वारं थांबलंय आणि आम्ही टेरेसवरच राऊंड मारतो 3-4 आणि जातो Ice cream घरी खायची राहिली, आणि ice cream आईस्क्रीम खा घरी गेल्यानंतर आणि भेटूयात उद्या डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला The next day. आता नाही का आम्ही हे भांडे काढायला लागले आम्ही चाललो आता टेरेसवर नाही आता आम्ही चाललोय घर सोडून गाड्यावर चाललो आता राहायला या घरात खूप झालं दिसतोय का मी दिसतोय मी चिकू दादाने आमची कॅमेरा पकडलेला आहे आम्ही चाललो आता वाड्यावर राहण्यासाठी भांडे बिंडे जेवण बनवलं सगळे भांडे बिंडे जेवण करायला घेऊन चाललोय टेरेसवर जेवण अरे बापरे किती दादा ब्लॉक काढतोय बोल ना काहीतरी काय खातोय ते पण घ्यायचं आम्ही चाललो घर सोडून आता हे बघा हे सगळं सामान काढून ठेवलं हे पण घेऊन जायचं आणि हे पण घेऊन जायचं सगळंच घेऊन जायचं सामान आता हे बरण्या वगैरे भरण्या बाहेर काढा नाही ठीक आहे. तर इथं ठेवायचं काय करणार तर नीट सांगा मम्मीला कोणती कोणती भरणी कुठे ठेवायची नंतर आपण चाललो घर सोडून आई बनवत जातो बाबा डबे पॅक आहे ना डबे काय डबे कशाला न्यायचे ठीक आहे हा हे सगळं उचलं पहिले हे मटका आता धुतलेलं आहे आपण थांब, मी म्हणजे पहिले हे ठेवून देतो. सगळं खाली केलेलं आता इकडं इकडं पण काय? आणि इकडे ठेवून दिलेलं आहे काय घेऊन जायचंय हे गादी आणि हे सगळं सामान घेऊन जायचं कुठे चालले पण तुम्ही राहिला काय झालं माहितीये का हिला नाही का सासून आणि सासऱ्यांसोबत नव्हतं राहायचं त्याच्यामुळे आम्ही हे घर सोडून चाललोय लय भांडणं होत होते सासू सासऱ्याचे नीचे त्याच्यामुळे
ही सर्व फॅमिली सोबत नाही राहू शकत, त्याच्यामुळे आम्ही चाललोय वाड्यावर राहण्यासाठी. मम्मी ते इथे राहतील बाबा मी नाही ना? आपण जा आता. तू पण येतो आमच्या सोबत. मम्मी इकडे वाड्यावर चालली वाटते. तेव्हा मम्मी ना बिर्याणी बनवून चाललेली शाही जिरे घेऊन. अलग अलग चाललो आम्ही राहिलेलो. तुम्ही कपडे काढले एवढे? बर. भांडे एवढे चालले ते? आम्ही चाललोय. आम्ही चाललोय त्याला विचारा. आपण चाललो का नाही? आम्ही नाही चाललो. आम्ही चाललो. नाही नाही आम्ही चाललो. आम्ही चाललो. आम्ही आज सगळं बॅग बिग पॅक केलेलं आहे. तुलाच नव्हतं राहायचं सासू सासरे. नाही आता त्याच्यामुळे आम्ही चाललो बाई. ते म्हणतो मम्मी पप्पा सोबत राहायचं, मला आई मारती मला असं बोललाय ते. अरे बाप एवढी मोठी मजा. ऑफिस कर आपलं वाड्यावर टिकली पडून गेली माझी. आणि मस्त बिर्याणी बनवणार आहे आता. मम्मीला मस्त मदत करू लागली असते मी, पण काय घरी कोण नाही. किट्टू पप्पाला मग समजदार नाही. सामान कुठं ठेवा काय ठेवा. डबे मी सगळे काढलेले, मला ठेवावं लागेल व्यवस्थित. सगळं सामान आणले वरती आणि मम्मी जाणार आहे आता वाड्यावर. बस झालं ना एवढा पसारा आपल्याला. आता कुठं जायचंय म्हणजे कुठं रूम केलेली आहे का काय? वाड्यावर जायचं. हा वाड्यावर आपण 2 जण जाणार आहे की नाही? तर चला आता आपण जाऊ. मस्त आपण 2 जण राहू आहे की नाही? मग तुला तेच पाहिजे. पण तुम्हाला करमणार नाही ना मम्मी पप्पा सोडून? नाही करमणार, पण आता जवळच आहे, इथून लवकर येता येतं जवळ. तू दादा बोललेलं आहे ना आपल्याकडे राहणार. त्याला तर कसंच करमणार नाही मम्मी पप्पा नसल्या. आणि आई बाबा शिवाय पण नाही करमणार. नाही हा आई बाबा पण लागते त्याला, मम्मी पप्पा पण लागते. त्या दोघांमध्ये पण जास्त हे दोघच खाली वरती बोलायचं ना. ते रागाला वाटतं आपण 2 जण घर सोडून चालले म्हणून. ते पिना ते पायात घुसलं. मटकी खाऊन घ्या ना. नाही तूच काय का तूच काय आता कस तरी होतंय घर सोडून चालले म्हणून. किती लांब नाही इथं. तुम्हाला जर भेटायचं असलं की लगेच यायचं. म्हणजे मला पण भेटायचं असलं की मी पण येईन तुमच्यासोबत आहे की नाही? म्हणून तुला खुश असं राहिली डायरेक्ट. खुशच आहे ना तू. एवढा पसरा तर पूर्ण आपल्याला. बाकीच आहे मम्मीला तेला लय मोठा आहे अजून. एवढा आम्हाला चालवलंय 2 जणांना. हे सगळे घासलेले भांडे मस्त. आता आम्ही नेऊ. तर चला मी मटकी खाते. मटकी आणि फ्राय कर. किती मस्त मटकी फ्राय करून आणलेली इथं. खा तू आता लास्ट हाताने खाऊन घे. तू येणार का आमच्या सोबत? आम्ही आता चालू तुला शोधू. तो चालला वाड्यावर सोडून आपल्याला. आपण चालू त्याला सोड. मम्मीने 2 जण आहेत ना वाड्यावर. मी चाललो तुम्हाला दोघांना सोडून. चला आपण दोघं सोडून चालला. जाऊ दे. तेव्हा भांडे बिंडे काढून ठेवले मस्त. इकडं हे मटकी खायचं. चला मटकी खाऊन घे. तुला कार्डबोर्ड बनवलाय झोपण्यासाठी. हे बघ झोपायसाठी कार्डबोर्डचं मस्त बनवलं. उलट बनवलंय. उलटा नाही सरळ बनवलंय. तू झोप बिंदास. चला मटकी खाऊन घे. अरे पप्पा तेव्हा मम्मी चालली आम्हाला सोडून. खायला का डब्बाच घेऊन जा ना मग. घराच्या मध्ये आम्ही दोघांना खाल्ली. एक किट्टू दादा चालले आम्हाला घर सोडून. आम्ही दोघांना खाल्ली. थोडीशी कशी किट्टू दादाला. किती सर्दी होती मला. टेन्शन बी होते. मला का वास शिवराला किती वेळचा. जा सोडू म्हणजे सोडून द्या मम्मीला व्यवस्थित. आता कशाने जायचं बाबा आलेत का नाही दीक्षाने. अरे बापरे. साफसफाई चालू आहे. की बेडरूम पुसला मी. इकडे साफ हे पाहिजे पण किती मोठी मदत करू लागते ते. डायरेक्ट अलमारी डायरेक्ट धुते ते पुसते तर घास. तर माहिती का कॉक्रोचच्या औषध मारलेले. वाव बरं झालं एवढी मोठी मदत. हे काय घाणच आहे ना. मला माहिती आहे लय घाण आहे.
आंघोळ तुम्हाला तेवढी साफ करावं लागणार आहे. आंघोळ पण करावं लागणार. थँक्यू. हे लय अवघड आहे, सगळ्यात अवघड हे काम आहे. आणि या इकडे आमचं सगळं सामान काढून ठेवले डबे हे आणि सगळे आता घासलेले. आम्हाला नाही का जेवायला तिकडे बोलवलंय मम्मीने त्यांनी. हा. सगळे जण जेवण तिकडे बनवणार आहे. आणि आमच्याकडे कॉर्पोरेटचा माणूस आला होता ना, ते पेस्ट कंट्रोल वाला, त्याच्यामुळे आम्ही घरातला सगळा पसारा काढला. सगळं काढलेलं आहे. हा. आणि आता साफसफाई चालू आहे. मग नंतर जाऊ आपण जेवण करायला. हा. हा, घरातून कोणाला काढलेलं नाही, घरात कोण निघलेलं नाहीये. घर साफसफाई करणं झालेली आहे. कॉक्रोच ना दुसऱ्या साईडचा दुसऱ्या कोण येते कॉक्रोच. आमच्या घरात कॉक्रोच होत नाही. एक कॉक्रोच मोठे कॉक्रोच होते. साफसफाई किचन राहिलेलं आहे बघा, आता हे झाडून काढलेलं आहे. एवढं पुसून घेते. बेडरूम राहिलेली पुसायची. आ दुसरा घ्या का त्या पूर्ण किचन वरती चढून, या बाईला बोलवतो वरती चढू नको, तरी पण वरती चढली आणि पूर्ण किचन एकदम स्वच्छ करून घेतलंय. सगळं घासलं तिथपर्यंत वरून घासलं. दिसतंय ना सगळं. हे तर बोर्ड निघलेलं आहे, करंट लागायचं भीती वाटत तरी तुला वरती नको चढू का, उतर खाली. चल चल मी तुला उतरवतो. राहिले नाही. खालचं पाणी खालचं बघत झालं. खालचं काम झालं. खालचं राहिलं अजून.